दूषित करान नवनीरदाभात पितांबरात दरुण बिंब फलोधरोस्तात पूर्णेंदु सुंदर मुखात दरविंद्र नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व अहम न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्रीमद् भगवद गीता असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाची जयंती आपण साजरी करतो। वास्तव्य मनुष्याची, देवतांची, परमेश्वर अवताराची जयंती साजरी करत असतो, परंतु ही विशेषता आहे की गीता शास्त्राची जयंती आपण साजरी करत आहोत। दुसरी विशेषता ही आहे, प्रत्येक धर्माचा ग्रंथ हा त्या धर्माकडून प्रकाशित केला जातो। हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत ते हिंदू संस्थेच्या वतीने प्रकाशित केले जातात। मुसलमानाचे धर्म मुस्लिम संस्थेच्या वतीने प्रसिद्ध केले जातात। ख्रिश्चन धर्माचे धर्मग्रंथ हे ख्रिश्चन संस्थेच्या द्वारे प्रकाशित केले जातात। बौद्ध संस्थेचे जे धर्म आहेत ते बौद्ध संस्थेच्या वतीने संपन्न केले जातात। परंतु श्रीमद् भगवद गीता असा धर्म आहे ज्यांना गीता प्राप्त झाली, मग तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, बौद्ध असो, त्या विद्वानांनी गीतेवर टीका लिहिलेल्या आहेत। म्हणजे हा सर्वमान्य ग्रंथ आहे। न्यायालयात जर शपथ घ्यायची असेल तर कोणता ग्रंथ न्यायालयामध्ये ठेवतात? त्या ठिकाणी गीता ठेवतात। त्या ठिकाणी वेद, उपनिषद, 6 शास्त्र, 18 पुराण यांना ठेवल्या जात नाही, तर त्या ठिकाणी श्रीमद् भगवद गीता ठेवून त्याच्यावर हात ठेवून आपणाला शपथ घ्यावी लागते की मी शपथपूर्वक सांगतो, मी जे कथन करील ते सत्याला अनुसरण असेल, असा हा पवित्र ग्रंथ आहे। आणि या ग्रंथाचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत आणि श्रोता अर्जुन आहे। गीतेची सुरुवात जी आहे ती युद्धामध्ये झालेली आहे। युद्धामध्ये दोन्ही पक्ष लढण्याकरता एकत्र आलेले आहेत। त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विनंती करत आहे की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर। याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केल्यानंतर अर्जुनाने चौफेर दृष्टी टाकली की आपणाला कोणाबरोबर युद्ध करायचं आहे। तर समोर पाहिलं तर भीष्म पितामह जे कौरव पांडव पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांच्याकडे विद्याध्ययन केलेलं ते गुरु द्रोणाचार्य आहेत, मामा आहेत, चुलत भाऊ आहेत, आणि यांच्याबरोबर युद्ध करू विजयी झाल्यानंतर मी विजय महोत्सव कुणाच्या समोर दाखवायचा आहे, कारण जे आत्मीय लोक आहेत ते सर्वच मारले जाणार, असा मोह झाल्यानंतर अर्जुनाच्या मनात विषाद उत्पन्न झाला की हे युद्ध करणं चांगलं नाहीये आणि अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतू किन्नु मही कृते, मला 3 लोकांचं राज्य जरी प्राप्त झालं तरी मला हे नको आहे।
आणि असं म्हणून तो गांडीव धनुष्य खाली ठेवतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या स्वकर्तव्याची जाणीव करून देण्याकरता गीतेला प्रारंभ करतात. असोच्या नन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांच भाससे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. अर्जुना, ज्या गोष्टीविषयी शोक करायला पाहिजे त्या गोष्टीविषयी तू शोक करत आहे, कारण तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं काम आहे युद्धाला समोर जाणं. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान त्याचा मोह निरसन करण्याकरताना हा गीतेचा उपदेश केलेला आहे. आणि जेव्हा उपदेश झाल्यानंतर अर्जुनाच्या तोंडून हा शब्द निघतो, करिष्ये वचनम तव, मी तुझ्या वचनाचं पालन करीन. इथेच गीता संपायला पाहिजे, परंतु गीता केवळ अर्जुनाला मोहातून दूर करून स्वकर्तव्याची जाणीव करून देण्याकरता गीतेचं निरूपण नाही आहे, तर जे निष्क्रिय सिद्धी आहे की जे आपलं मनुष्य जीवनाचं परम कर्तव्य आहे, ते कर्तव्याची जाणीव करण्याकरताना अर्जुनाला गीतेचा उपदेश करण्यात आलेला आहे. गीतेची रचना पहा तुम्ही. गीतेचा जो पहिला श्लोक आहे, धृतराष्ट्र उवाच, म्हणजे कौरवाचे जे पिता धृतराष्ट्र आहेत, जे जन्माने आंधळे आहेत, त्यांच्याद्वारे पृच्छा झालेली आहे. धृतराष्ट्र संजयाला विचारतात की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मरूपी या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या प्रेरणेने माझे मुलं आणि पांडव एकत्र झालेले आहेत. असं उभय सैन्य कुरुक्षेत्रावर थांबलेलं आहे, तर मला ते काय करतात अशी पृच्छा संजयाला केलेली आहे. संजय त्याचं उत्तर देतो, कारण संजयाला दूरदृष्टी आणि दूर श्रवण शक्ती प्राप्त झालेली. व्यास प्रसादा श्रुतवा नेतद गुह्यम महं परम योगम योगेश्वर कृष्णात साक्षात कथयत स्वयं. मला व्यासांच्यामुळे जी दूरदृष्टी प्राप्त झालेली आहे, ज्याप्रमाणे आपण दूरदर्शनचा संच पाहतो आणि त्यामध्ये परदेशामध्ये क्रिकेटची मॅच चाललेली आहे, तर त्याचं प्रत्यक्ष आपणाला तेव्हा दर्शन होतं. त्याप्रमाणे संजयाला दूरदृष्टी आणि दूर ऐकण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे. तो धृतराष्ट्राजवळ बसलेला आहे आणि महाभारतामध्ये युद्धामध्ये काय कौरव पांडव करत आहे याचंच इत्थंभूत वर्णन तो करत आहे. तर त्याचं हे वर्णन सांगण्याचं कारण हे आहे की गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्मरूपी कुरुक्षेत्रावर माझे पुत्र कौरव आणि पांडवांचे जे पांडव आहेत त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे, तर हे सांगून संजय शेवटी गीतेच्या समाप्तीमध्ये काय म्हणतो, यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजय म्हणतो की ज्या ठिकाणी योगियाचा राजा भगवान श्रीकृष्ण आहेत, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर, जिथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे त्याच ठिकाणी श्री म्हणजे वैभव आहे, आणि त्या ठिकाणी इति कर्तव्यता आहे.
असं माझं ध्रुवा नीतिर्मतीर मम. त्या ठिकाणी ध्रुव म्हणजे निश्चित रूपाने कल्याण आहे, वैभव आहे. तर गीतेचा प्रारंभ झालेला आहे धर्मक्षेत्रे आणि शेवट झालेला आहे नीतिर्मम. ज्या ठिकाणी धर्म आहे आणि ज्या ठिकाणी अर्जुनासारखा धनुर्धारी आहे त्याच ठिकाणी नीती आहे असा माझा विश्वास आहे. म्हणजे गीतेची सुरुवात जी आहे ती धर्म या शब्दाने झालेली आहे आणि गीतेची समाप्ती मम या शब्दाने झालेली आहे. म्हणजे धर्म मम. या संसारामध्ये मनुष्य प्राणी येतो, आपल्या शक्तीप्रमाणे तो कर्म करतो. काही लोक राज्य कमवतात, काही लक्षाधिपती करोडपती होतात, परंतु ही सर्व संपत्ती आपणाला सोडून जावं लागते. कोणीही या भूलोकावरची संपत्ती भरून जवळ घेऊन गेला नाही. त्याच्याबरोबर काय जाते? धर्म मम. जो धर्माला माझं म्हणतो त्याचा धर्म आहे. म्हणूनच म्हटलेले आहे यतो धर्म ततो जय. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जय निश्चित आहे. मनुष्याने केलेली शुभ कर्म अशुभ कर्म हे त्याच्याबरोबर सोबत जात असतात. म्हणून वासनेचा त्याग. वासना म्हणजे मनुष्य जन्मात आल्यानंतर अनेक प्रकारच्या वासना करतो. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मला वैभव पाहिजे, मला गाडी पाहिजे, माझा शहरामध्ये बंगला पाहिजे. तर हे जी वासना आहे ही मनुष्याला बंधनात टाकते. कारण वासना आहे ना, त्यामुळेच आपल्याला हे चतुर्विध कर्मफळ लागले. 84 लक्ष योनी भोगाव्या लागतात. कशामुळे? या वासनेमुळे. या वासनेचा त्याग करावा लागेल. म्हणजे निष्काम भावनेने कर्म केलं तर तुम्ही निश्चित निष्काम फळाला प्राप्त व्हाल. निष्काम फळ कोणतं आहे? परमेश्वराची प्राप्ती हे निष्काम फळ आहे. आणि इतर जे प्राप्ती आहेत ते सकाम भक्तीचे फळ आहेत. सकाम भक्तीने तुम्हाला स्वर्ग मिळेल, कैलास वैकुंठ मिळेल, परंतु मोक्ष मिळत नाही. गीतेमध्ये याचं स्पष्ट वर्णन केलेलं आहे. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. परमेश्वराचं धाम हे कसं आहे? निराकार आहे. त्याला साकार म्हणजे आकार नाही आहे. जसं इंद्राचं धाम अमरावती आहे, सूर्याचं धाम अमरावती आहे, चंद्राचं धाम हे अमरावती आहे. तसं परमेश्वराचं धाम कसं आहे? साकार नाही आहे. साकार का नाही आहे? साकार जे धाम आहेत त्याचा संहारामध्ये नाश होतो आणि जे निराकार धाम जे आहे त्याचा नाश होत नाही. म्हणून गीतेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आ ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन. हे अर्जुना, ब्रह्मदेवतेपासून जेवढे काही लोक आहेत, म्हणजे जेवढे देवी देवतांचे लोक आहेत, सत्यलोक ब्रह्मदेवतेचा, कैलास लोक महादेवाचा आणि वैकुंठ लोक हा विष्णूचा आहे. हा ब्रह्म भुवनान लोका. आणि जेवढे काही लोक आहेत, स्वर्गाची राजधानी अमरावती आहे, ती मेरूच्या शिखरावर आहे. तर हे जे देवतेचे लोक कसे आहेत? पुनरावर्तिनः,
पुनरावर्तन म्हणजे तुम्हाला पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात टाकणारे आहे. आणि माझं धाम कसं आहे, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जेथे गेल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकामध्ये येणे नाही असं हे माझं धाम आहे. आणि त्याचंच वर्णन गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. न तद्भासयते सूर्यो. माझं धाम कसं आहे, ज्या धामाला सूर्य देवता प्रकाशित करू शकत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांक. शशांक म्हणजे चंद्रमा. चंद्रमा उदयाला आल्यानंतर आपण त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या चंद्रावर सस्याचं चिन्ह दिसते की नाही, म्हणून त्याला शशांक म्हटलेलं आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांक. चंद्रमा भी मला प्रकाशित करू शकत नाही. न पावकः. अग्निदेवता ही मला प्रकाशित करू शकत नाही. अजून माझं धाम कसं आहे, यद गत्वा न निवर्तन्ते. जेथे गेल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकामध्ये येणं नाही असं माझं धाम आहे. म्हणजे देवताचे जेवढे धाम आहेत ते कसे आहेत, तुम्हाला पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात टाकणारे आहेत. आणि परमेश्वराचं धाम हे निराकार असल्यामुळे ते तुम्हाला मृत्यूलोकामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. हेच परमेश्वराचं जे धाम आहे ते इतर कुणाही व्यक्तीकडून प्रकाशित होत नाही. युग धर्मामध्ये स्वामींनी स्पष्ट म्हटलेले आहे की परमेश्वराचं धाम हे परमेश्वराच्या ब्रह्मविद्येनेच जाणू शकता. आणि परमेश्वराची जी प्राप्ती आहे ती परमेश्वराच्या द्वारे जे साधन सांगितलेले म्हणजे अस्तिपरी, त्या अस्तिपरीच्या द्वारेच तो परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. म्हणजे इतर जीव देवता ज्या आहेत त्या अन्य प्रकाशक आहेत, दुसऱ्याच्या द्वारे त्या प्रकाशित होतात. तसा परमेश्वर हा अन्य प्रकाशक नाही आहे. परमेश्वर स्वयं प्रकाश आहे. परमेश्वर स्वतः प्रकाशमान वस्तू आहे. त्या तेजाला इतर कोणीही प्रकाशित करू शकत नाही. लीळा चरित्रामध्ये एक प्रसंग येतो. स्वामी जीवोद्धरणानिमित्त महाराष्ट्रात परिभ्रमण करत असताना वेरूळला गुंफेमध्ये चतुर्विधाच्या मठामध्ये स्वामींचा मुक्काम आहे. आणि स्वामींच्या दर्शनाकरता गंगा तीराहून बरीच भक्त मंडळी वेरूळला येतात. सायंकाळ झालेली आहे आणि वेरूळला ज्या गुंफा आहेत त्या सह्याद्री पर्वतामध्ये आहेत. त्या सह्याद्री पर्वतामुळे या गुंफेमध्ये लवकरच अंधार पडतो आणि जानोपाध्य इतर भक्त जनता त्यावेळेला पोहोचलेले आहेत. गुंफेमध्ये अंधार झालेला आहे. तेव्हा जानोपाध्य मनामध्ये इच्छा करतात की जर बायसाने या ठिकाणी दिवा लावला असता तर आम्ही स्वामींचं व्यवस्थित दर्शन करू शकलो असतो. असा विचार करत स्वामींच्या दर्शनाला ते आज पोहोचलेले आहेत. तेव्हा त्यांनी अशी इच्छा केल्यानंतर स्वामींच्या मूर्तीमधून स्वयंप्रकाश निघाला आणि ती गुंफा प्रकाशित झाली. तेव्हा स्वामी जानोपाध्याला काय म्हणतात, देव काही अन्य प्रकाशक, परमेश्वर तो अन्याच्या प्रकाशाने दिसू शकत नाही. तो स्वयंप्रकाश, तो स्वयं प्रकाशमय आहे. ती दुसऱ्या इतर कोणत्याही साधनाने तो प्राप्त होणारा नाही आहे. म्हणून ब्रह्मविद्येचं ज्ञान जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि गीतेचा शेवट काय झालेला आहे 18व्या अध्यायामध्ये
मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशो अध्याय. त्या परमेश्वराला जर तुम्हाला कर्मबंधनातून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला सर्व कामनांचा त्याग, निष्काम कर्म करावं लागेल. आणि आपण जे काही कर्म करतो ते ईश्वराला अर्पण करून केल्यानंतर करायला पाहिजे. कारण मनुष्याच्या ठिकाणी ही अहंता निर्माण होते. हे मी केलं, माझ्यामुळं झालं, मीच करू शकतो. ही जी अहंता आहे ही अहंताच मनुष्याला बंधनात टाकते. म्हणून गीतेमध्ये काय सांगितले भगवानाने? यत करोशी, तू जे काही करतोस, यद अश्नासी, तू जे काही खातोस, यद ज्योसी, जे काही यज्ञ तप दान धर्म करतो, तत्कुरुष्व मदर्पणम,